चला आपण फंक्शन्स मध्ये 1 मेनी 1 नंतर नेक्स्ट टाइप पाहणार आहोत. हा एक अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. दॅट इज कॉल्ड पिरियॉडिक फंक्शन्स. आता नावावरून कळतं पिरियॉडिक म्हणजे एका नित्य किंवा एका रेग्युलर इंटरवल नंतर स्वतःला रिपीट करणारं फंक्शन. जसं आता आपण आधी याला डिफाईन करू. बघा, एनी फंक्शन fx when repeats itself after a fixed certain interval is called periodic function. आता नावावरून काय कळतं की असं फंक्शन जे स्वतःला रिपीट करतं. आता सगळेच फंक्शन पिरियॉडिक नाहीत, सगळेच फंक्शन स्वतःला रिपीट करत नाहीत. तर काही फंक्शन असे आहेत जे स्वतःला एका पिरियड नंतर रिपीट करतात. तसं आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथे पहा, हे आहे आपलं साइन फंक्शन. ठीक आहे. आता असं समजा fx इज इक्वल टू साइन एक्स. आता साइन एक्स जे फंक्शन आहे ते ऑब्विसली तुम्ही इथे पाहू शकता. या फंक्शनची सुरुवात आपण इथे केली. या फंक्शनला इथे मॅक्सिमा आला, मॅक्सिमा मिनिमा शिकले आपण आता. त्यानंतर इथे येऊन इथे मिनिमा आला आणि इथे तो संपला. तर ही एक वेव्ह आहे, एक सिंगल वेव्ह. आपण यालाच आता इथे पहा, सिमिलर दुसरी वेव्ह तिथे आहे. त्याच्यावरून काय लक्षात येते की या पॉइंट नंतर परत या पॉइंट नंतर हे फंक्शन स्वतःला रिपीट करत आहे. ठीक आहे. तर साइन एक्स इज अ पिरियॉडिक फंक्शन. तर पिरियॉडिक फंक्शन असं फंक्शन असतं जे स्वतःला रिपीट करतं. आता तुम्ही जर पाहिलं जिंट फंक्शन हे रिपीट करणारं फंक्शन नाही, कारण त्याच्या पायऱ्या पायऱ्या वर जाणार आहेत. तशा असं काही सेम तसा तुम्हाला कुठेही ग्राफ मिळणार नाही. एक्झॅक्ट बघा, ही जी येलो कलरची वेव्ह आहे, सिमिलरली रेड कलरची वेव्ह दिसते. म्हणजे हे फंक्शन स्वतःला रिपीट करतं. आता हे जे स्वतःला रिपीट करतं, हे रिपीट केव्हा करतं? त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याला आधी आपण असं लिहू आणि मग याला चेक करू. बघा, fx इज इक्वल टू sin x is a periodic function as it repeats itself after a certain period. आता आपल्याला हेच शिकायचंय की हे कोणत्या पिरियडला स्वतःला रिपीट करतं. त्यासाठी आपण एक काम करू, याचा परत एकदा ग्राफ काढू. आता नीट समजून घ्या. याला तुम्ही ग्राफिकली असं चेक करा. इथे आहे 0 रेडियन. आपण रेडियन मध्ये अँगल घेऊ. 0 रेडियन नंतर फंक्शन इन्क्रीज होत होत मॅक्सिमाला आलं. या ठिकाणी याची व्हॅल्यू +1 झाली. त्यावेळेस इथला अँगल असतो π/2 रेडियन म्हणजे 90 डिग्री. साइन 90 इज 1. आठवते 10th स्टँडर्डला शिकलेले आपण. त्यानंतर सिमेट्रिक आहे, ते परत खाली आलं आणि इथे 0 झालं. आता हे 0 झालं साइन 180 ला. त्याला आपण पाय म्हणतो, पाय रेडियन. म्हणजे त्याने इथे स्वतःला 0 केलं. त्यानंतर ते ऑपोजिट डिरेक्शन मध्ये इन्क्रीज झालं आणि इथे आला मिनिमा. तो मिनिमा आहे -1. परत ते वाढत गेलं आणि इथे परत 0 झालं. हा जेव्हा इथे आला
तेव्हा तो 3π/2 रेडियन मध्ये या पॉइंटला, आणि इथे तो येतो 2π. ठीक आहे, 2π म्हणजे 360 डिग्री. जर तुम्ही एवढा एरिया कट केला आणि याच्या खाली बसवला, त्याला कट करून जर इथं आणलं, तर तुमच्या लक्षात येईल की ही वरची हाफ वेव्ह होती, ही तशीच खालची हाफ वेव्ह इकडे होती याशी. तर या वेव्हला आपण जर कट करून इकडे आणून बसवलं तर एक सर्कल बनतो, आणि याला तुम्ही सर्कल मध्ये जर पाहिलात तर इथून स्टार्ट झालं 0 रेडियन, बघा इन्क्रीज होत होत मॅक्सिमम झालं 5/2 रेडियनला, पुन्हा ते डिक्रीज होत होत 0 झालं पाय रेडियनला, पुन्हा ऑपोजिट डिरेक्शन मध्ये इन्क्रीज झालं -1 ला 3π/2 ला, पुन्हा इन्क्रीज होत 0 झालं 2π रेडियनला. ठीक आहे, आणि इथून पुन्हा नवीन वेव्ह सुरू होईल. आता जर तुम्ही पाहिलं तर पुढची वेव्ह त्याच पद्धतीने बनेल, त्याच्यानंतर पण अशी बनेल. आता जर तुम्ही पाहिलं तर हे फंक्शन 2π ला रिपीट झालं. तसं बघा इथे 4π येईल, इथे 6π येईल, हो की नाही? तर तुम्ही असं म्हणू शकता, सर आम्ही जर एवढी वेव्ह घेतली, एवढी म्हणजे बघा, तुम्ही जर ही घेतली तर 2π, पुन्हा इथपर्यंत झाली 4π. तुम्ही आता असं समजा ही 4π ची वेव्ह आहे. परत पहा, याच वेव्हला तुम्ही परत अजून केलं तर 4π आहे. म्हणजे आता काय लक्षात यायला लागलं, 4π ला पण रिपीट होत आहे. आधी रिपीट केव्हा झालं? 2π ला, मग कुठे झालं? 4π ला. आता असंच लॉजिक लावलं तर 6π, 8π, मग पिरियड सांगता यायला का तुम्हाला? नाही, ह्याचे तर खूप सारे पिरियड आहेत रिपीट करायला. म्हणून मॅथमॅटिशियन लोकांनी एक काम केलं की एखाद्या फंक्शनला पिरियॉडिक आहे की नाही ते तर आपण ठरवणार, नो डाऊट, तो नंतरचा भाग आहे. पण त्या फंक्शनचा पिरियड नेमका कोणता सांगायचा, म्हणून त्यांनी विचार केला की आपण सांगायचा लीस्ट पिरियड. सगळ्यात आधी केव्हा रिपीट झालं हे पहा. आता 0 to π ह्याच्यामध्ये बघा वेव्ह आहे वरच्या डायरेक्शन मध्ये, एक्स ऍक्सिसच्या वर आहे. पाय पासून 2π पर्यंत खाली आहे. तर पाय सारखा 5 to 2π मध्ये ग्राफ नाहीये, तो डाऊनवर्ड आहे, खाली आहे. त्याचा अर्थ काय झाला? पाय तर याचा पिरियड होणार नाही, कारण एक्झॅक्ट हा ग्राफ नाहीये तो. या ग्राफला तुम्ही रिव्हर्स केलेलं आहे. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा जो ग्राफ दिसतो तोच तर आहे सर हा. नाही, तुम्हाला कसं दिसलं पाहिजे? असा आहे ना, मग तो असाच दिसला पाहिजे. तर म्हणतो रिपीट झालं. आता हा कोणता ग्राफ आहे? असा ग्राफ असतो का? आता डायग्राम आहे तर ग्राफ असेलच. तो आपण 2 मिनिटात पाहू. हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आज मी याची पूर्ण थेअरी कव्हर करणार आहे. मग उद्याचे क्वेश्चन्स पाहू आपण. चला, आता आपले 2-3 छोटे टॉपिक राहिले, चॅप्टर संपतो. तरी संपेपर्यंत 30 तारीख येते. लक्षात घ्या. तर इथे आपण पाहतोय की तो ग्राफ स्वतःला रिपीट करत आहे. मग ह्याचा नेमका पिरियड कोणता सांगायचा? तर त्यांनी सांगितलं की लीस्ट पिरियड घ्या. आता कन्व्हेन्शन ठरवलं मॅथ्स मध्ये, एव्हरी पिरियॉडिक फंक्शन हॅज अ फिक्स्ड पिरियड at which it repeats itself, and that period is considered least positive period. तो लिस्ट असला पाहिजे आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे. कोणत्याही फंक्शनचा पिरियड, इफ इट इज पिरियॉडिक, कॅन नेव्हर बी निगेटिव्ह. तर डोक्यामध्ये फिक्स करून टाका की पिरियॉडिक फंक्शनचा पिरियड नेहमी पॉझिटिव्ह असतो, पहिली गोष्ट. आणि आपण कोणता कन्सिडर करणार? लिस्ट वाला. कारण तुम्ही मोस्ट वाला तर सांगू शकत नाही. 2π, 4π, 6π, 8π काय व्हायले? 2, 4, 6, 8, 2nπ. हे सगळे 2 चे मल्टिपल्स आहेत. तर तो पिरियड काय होईल? 2nπ होईल. आपण 2nπ नाही घेऊ शकत.
कारण तुम्हाला सांगितलं शेवटचा कोणता असेल सांगा, नाही सांगता येणार. मग पिरियॉडिक काय तर वेळ स्वतःला रिपीट मिनिमम केव्हा करते, 2π नंतर. म्हणून लक्षात ठेवायचं, आपण प्रत्येक फंक्शनचा पिरियड लिहिणार आहोत. कॉन्सेप्ट कळला तर लक्षात ठेवा. आता डेफिनेशन काय, डेफिनेशन इथे बघा, याचा जो पिरियड आहे तो आपण घेणार 2π. आजपासून लक्षात ठेवायचं, साइन एक्स फंक्शन आहे. साइनला आपण ट्रान्सफॉर्म नाही केलं, म्हणजे त्याचा स्क्वेअर नाही केला किंवा त्याचा मॉड नाही घेतला किंवा त्याचा एक्स स्केलर मल्टिपल नाही चेंज केला, तर ते फंक्शन बेसिक आहे. साइन एक्स साधं फंक्शन आहे, गरीब लेकरू, एकदम सोपं साइन एक्स. तर त्याचा पिरियड कोण आहे, 2π. आता आपण डेफिनेशन सांगू. इफ तुमच्याकडे कुठले फंक्शन आहे एक्स, एफ एक्स, लक्ष द्या, त्या फंक्शन मध्ये मी काहीतरी ऍड करतो. ठीक आहे, काहीतरी ऍड करतो म्हणजे मी याचा डोमेन चेंज केला आणि मी परत त्या फंक्शनला सिम्प्लिफाय केलं, मला परत तेच फंक्शन मिळालं. फंक्शन होतं एफ एक्स, तर मी डोमेन मध्ये काय केलं, एक्स प्लस समथिंग काहीतरी ऍड केलं आणि मग त्या फंक्शनला परत सॉल्व्ह केलं. ठीक आहे, आणि मग आम्हाला समजलं की ते फंक्शन रिपीट झालं, म्हणजे तेच आलं परत. तर आपण म्हणतो हे फंक्शन पिरियॉडिक आहे. तर मॅथमॅटिकली कसं चेक करणार, त्या प्रत्येक फंक्शनचा ग्राफ नाही करत बसणार आपण त्याला चेक करणार मॅथमॅटिकली. जसं 1 साठी आपण काय कंडिशन पाहिली, सेम आपण इनव्हर्सची कंडिशन पाहिली, स्टेप पाहिल्या कसं काढतात. 1 साठी आपण काय काय केलं होतं आठवा, आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय ठेवलं, सिम्प्लिफाय केलं इक्वेशन, आणि एक्स इज इक्वल टू वाय जर आला तर ते 1 आहे. ऑन टू साठी काय चेक केलं, कोडोमेन आणि रेंज सेम आली पाहिजे. तर ही कंडिशन आहे. प्रत्येक फंक्शनला, टाईपला चेक करण्यासाठी काही मॅथमॅटिकल कंडिशन्स आहेत. तसं पिरियॉडिक फंक्शनची डेफिनेशन काय सांगते, इफ एनी फंक्शन when in its domain we add something and we get the same function again back, then it is periodic function. आता तो ऍड करणारा कोण आहे, तो कुठला तरी एक नंबर आहे किंवा काहीतरी आहे, तर त्याला इथे म्हणलेलं आहे टी, कॅपिटल टी. ठीक आहे, आपण एफ एक्स मध्ये काय केलं, टी ऍड केला आणि मग चेक केलं तर तेच फंक्शन परत मिळालं, म्हणून ते कोणतं फंक्शन आहे, पिरियॉडिक फंक्शन आहे. तर इथे पी ला म्हणतात पिरियड ऑफ द फंक्शन. आलं लक्षात. आता सांगा, साइनच्या बाबतीत पिरियड कोण आहे, 2π म्हणजे 360. तर तुम्ही साइन मध्ये काय करणार, जो कोणता थिटा दिला त्या थिटामध्ये तुम्ही जर 360 ऍड केला तर परत तुम्हाला तेच फंक्शन मिळेल. आलं लक्षात, म्हणजे तीच व्हॅल्यू मिळेल. जसं तुम्ही चेक करा, साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. तुम्ही याच ग्राफ मध्ये बघा, साइन 0 0 आहे. बघा बरं, परत फिरून साइन 360 ला आला तरी 0 झाला. कळलं. आता साइन 91 आहे, तुम्ही काय केलं, परत फिरून आला तर याच्यामध्ये पाय झाला ऍड, म्हणजे π/2 मध्ये तुम्ही परत पाय ऍड केला, सॉरी 2π ऍड केला, तर किती येत आहे, 4 म्हणजे 5π/2. आलं लक्षात. बघा, हा 4 आणि हा 1, 5π/2. 5π/2 म्हणजे किती झाला, π/2 म्हणजे 90 आणि 90 चा 5 टाइम्स 450, म्हणजे 90 डिग्री नंतर 450 डिग्रीला म्हणजे 360 ला ऍड केलं तर आपल्याला परत व्हॅल्यू 1 मिळते. तुम्ही नीट बघा, इथे ही व्हॅल्यू π/2 आहे, ही व्हॅल्यू π/2 आहे. आता नीट पहा, ही व्हॅल्यू -π/2 आहे, कारण हे हा पिरियड नाही होत, फंक्शन रिपीट नाही होत आहे. ही व्हॅल्यू +1 आहे, ही -1 आहे, तर रिपीट झाली म्हणू नका. बघा, +1 मला डायरेक्ट इथे दिसतो. आता झालं की नाही रिपीट, म्हणजे तुम्ही जर ग्राफला इथून स्टार्ट केला असतं म्हणजे तो कसा दिसला असता, असा, आणि वापस तुम्ही इथेच आला असता. तर बघा, या पॉइंटवरून फिरून तुम्ही परत इथे आलात, +1 व्हॅल्यू त्याने इथे दिली, तर इथे कोणता अँगल होता, π/2. आता बघा, π/2 हा कोण आहे, 3π/2.
म्हणजे तुम्ही पाय बाय 2 मध्ये पाय ऍड केला, पुन्हा पाय ऍड केला, पुन्हा पाय ऍड केला, 180 ऍड होत चालले, पुन्हा पाय ऍड केला. म्हणजे बघा इथून तुम्ही 1 2 3 4 म्हणजे पाय बाय 2 मध्ये तुम्ही जवळपास 4 पाय ऍड करताय. या लक्षात? म्हणजे बघा इथं 3 पाय बाय 2 2 पाय 2 पाय मध्ये 90 मिळवा. मी आता सांगितलं तुम्हाला 5 पाय बाय 2 आले की नाही ऑटोमॅटिकली. म्हणजे इथे 100% हा कोण आहे? 5 पाय बाय 2 आहे. तर झालं की नाही पिरियॉडिक. पण तुम्ही सायन्स पाय बाय 2 पासून जर सुरुवात करत असाल तर त्याचा पिरियड कोण होईल? फंडामेंटल पिरियड कोण होईल? तो रिपीट केव्हा होत आहे? 5 पाय बाय 2 ला. अरे हा तर पाय बाय 2 सुरू झाला ना. याने स्वतःला रिपीट पुन्हा कुठे केलं? 5 पाय बाय 2 ला. म्हणजे अजून जर याला रिपीट करायचंय तर इथं परत 5 पाय बाय 2 ला ऍड करावं लागेल. तर 5 पाय बाय 2 प्लस 5 पाय बाय 2 10 पाय बाय 2 म्हणजे 5 पाय. तर तुम्ही ऑटोमॅटिकली बघा 4 पाय मध्ये पाय मिळवा. 5 पाय झाला की नाही ऑटोमॅटिक. तर तुम्ही कुठूनही फंक्शनला स्टार्ट करा, त्याचा तुम्हाला फंडामेंटल पिरियड आता सापडतो. तर लक्षात घ्या हा पिरियॉडिक फंक्शन आहे. डेफिनेशन काय सांगते? फंक्शनच्या डोमेन मध्ये पिरियड ऍड केला आणि तेच फंक्शन परत मिळालं तर आपण त्याला म्हणतो पिरियॉडिक फंक्शन. आता हा जो टी असतो नोट करून लक्षात ठेवायचंय. टीला आपण पिरियड म्हणलंय पण हा टी काय असतो? लीस्ट फंडामेंटल पॉझिटिव्ह पिरियड. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. कोणत्याही फंक्शनचा म्हणजे पिरियॉडिक फंक्शनचा जो पिरियड असतो तो कोणता कन्सिडर करायचा? तो लीस्ट असला पाहिजे, कमीत कमी. फंडामेंटल म्हणजे तिथून त्याच्या खाली काही नाही, तो बेसिक एकदम, आणि तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. आजपासून लक्षात ठेवायचं कोणत्याही फंक्शनचा पिरियड पॉझिटिव्ह असतो आणि जो आपण घेतो तो लीस्ट असतो. खूप रूल आहे, मोठा टॉपिक आहे हा. आता तर फक्त सुरू झालाय. मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला. श्रीनिवास, आता एफ ऑफ एक्स प्लस टी हा एफ ऑफ एक्स ला इक्वल झाला आणि महत्वाचं आहे की आपला जो एक्स आहे तिथे मी लिहितो फॉर ऑल, उलटा आहे म्हणजे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर. म्हणजे आपले हे इनपुट रियल नंबर किंवा रियल व्हॅल्यूड फंक्शन असलं पाहिजे. तर आपण टी त्याचा पिरियड काढतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं टी हा नेहमी पॉझिटिव्ह आहे. टी इज ग्रेटर दॅन 0. कोणत्याही फंक्शनचा पिरियड 0 राहत नाही. आलं लक्षात? तर तो काय राहील? ग्रेटर दॅन 0 राहील. तो 0.0000001 पण राहू शकतो, काही राहू शकतो, पण तो 0 नाही राहणार. पिरियडची कंपल्सरीली कंडिशन आहे इट मस्ट बी पॉझिटिव्ह. ओके, इथपर्यंत कळलं. तर आपण याला फंडामेंटल पिरियड असं म्हणतो. आता आधी आपण याच्या सगळ्या गोष्टी समजून घेत घेत पुढे जाऊ. क्वेश्चन तर खूप एक से बढ़कर एक है, नो डाउट. हा, तर आपण चला आता आपण थोडस डेस्मॉस वर जाऊन पिरियड्स चेक करू. आपण 0च्या पुढेच घेणार, मागे जाऊन उपयोग नाही कारण इकडे सगळे पिरियड्स निगेटिव्ह आहेत. तर बाय डेफिनेशन पिरियड मस्ट बी पॉझिटिव्ह आणि तो लिस्ट असला पाहिजे. आता पुढे 4 पाय 6 पाय 5 आहेत पण हेच घेणार. तर साइन एक्स चा पिरियड लक्षात आला, लगेच कॉस एक्स घेऊया, साइनला लपूया. तर इथून तुम्ही कॉसच्या ग्राफला अनालाइज करा. आता आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे तर आपण इथूनच पाहायला सुरू करू. नीट बघा, पिरियड जो आहे आपण इथून स्टार्ट करू. सेम ग्राफ कुठे रिपीट व्हायला लागला? इथे. लक्षात बघा, ही जी वेव्ह आहे सेम वेव्ह इथे आहे की नाही? परत हा पण कोण आहे? 2 पायच आहे.
टू पायच आहे. जे जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. विचार करा, कॉस एक्स चा रेसिप्रोकल कोण होता? सिक एक्स 1/cos सिक असे आठवते? तर आपण कॉस नंतर सिकचा ग्राफ काढू. बघा सिक हे कुठे रिपीट व्हायले? टू पायलाच व्हायले. हा जो पडदा आहे त्याचा, तुम्ही बघा इथून ग्राफ सुरू झाला ना, हा पोर्शन हा इकडे तर निगेटिव्ह मध्ये गेला. तुम्ही फक्त चेक करायचंय इथून हा वर जाणारा पार्ट सेम बघा तसाच वर जाणारा इथे एक नाही, तर तो कुठं आला? टू पायला आला. अजून घ्या कोसिक एक्स. कोसिक एक्स साठी मी साइन एक्स ला पण जिवंत करतो. तर बघा कोसिक एक्स साइन सारखा जर तुम्ही पाहिला तर 0 वर त्याला असिम्प्टोट आहे. याचा रिझन बघा, साइन 0 असतो आणि कोसिक असतो 1/sin. मग 1/0 नॉट डिफाईन्ड, म्हणून कोसिक कुठे डिफाईन होत नाही. आता ट्रिग्नोमेट्री शिकणार आपण, तसं तर मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सगळ्यांचे हे सांगितले डोमेन रेंज काय आहे, पण ते आपण नंतरही पाहू. अजून आता इथं लक्षात ठेवायचं, कोसिक एक्स कुठे कुठे नॉट डिफाईन्ड आहे? ज्या ज्या ठिकाणी साइन एक्स 0 होतो. साइन कुठे कुठे 0 झाला? साइन 0 ला 0, त्याच्यानंतर साइन अजून कुठे 0 आहे? पायला 0 आहे, पुन्हा 2 पायला 0 आहे, म्हणजे ते पाय मध्ये म्हणजे पाय म्हणजे एन पाय मध्ये 1 2 3 4 असं पाय. बघा 0 पाय 2 पाय 3 पाय, म्हणजे तुम्ही एन घेताय आणि एन कोण आहे? इंटिजर आहे. एन पाय जिथे जिथे साइन 0 होईल कोसिक डिफाईन्ड नाही. तर तुम्ही पहा कोसिकचा हा जो पोर्शन आहे सेम बघा तो इथे की नाही. सॉरी, आपण बाकीचे फंक्शन लपूया. आता पहा कोसिक, कोसिकचा हा पोर्शन परत इथं रिपीट झाला. तुम्ही सिक मध्ये हा पोर्शन पाहिला होता, आठवते? कोसिक मध्ये इकडचा पाहतो. तर हा पोर्शन बघा π/2 5π/2. आता कन्फ्युज व्हायचं नाही. 5/2 5π/2 ला ऍड करा 6π/2. ठीक आहे. आता इथे आलात तुम्ही, पण जिथे साइन रिपीट होत आहे इथून घ्या, इथून सॉरी हा ग्राफ इथं सुरू झाला ना, त्याच्यानंतर त्याचा ऍसिम्प्टोट कुठे येतो? इथे येतो. तर लक्षात ठेवायचं साइन, कॉस, सिक आणि कोसिक हे सगळे स्वतःला कुठे रिपीट करतात? 2 पायला. आपला पहिला रूल. तर 1/1 आपण पाहत जाऊ. काही महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण घेऊ आपले सगळे एफ एक्स जर कोण असतील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये नंबर आहे साइन, कॉस, सिक अँड कोसिक या सगळ्यांचा जो पिरियड आहे टी तो असतो 2 पाय. आता आजपासून बेसिक लक्षात ठेवायचं की साइन, कॉस, सिक, कोसिक हे 4 फंक्शन 2 पाय नंतर रिपीट होतात. ते म्हणजे हे सगळे पिरियॉडिक आहेत. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पिरियॉडिक फंक्शन. सगळे पिरियॉडिक असतात. ट्रिग्नोमेट्रिक मधला पहिला सेट आहे हा साइन, कॉस आणि त्यांचे रेसिप्रोकल्स. पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवा, साइनचा कोसिक आहे, कॉसचा सिक आहे. त्याच्यानंतर उरले कोण? टॅन आणि कॉट. चला टॅन एक्स. टॅन एक्स तुम्ही बघा टॅन 0 0. जर तुम्ही पाहिलं, आता टॅन 0 काढण्यासाठी काय काढणार तुम्ही? साइन 0 आणि कॉस 0 चा रेशो. आता साइन 0 0 आहे, कॉस 0 1 आहे, तर 0/1 0च आहे, म्हणून टॅन 0 0. तर नेहमी लक्षात ठेवायचं टॅन अँड उरलेला कोण? कॉट एक्स यांचा फंडामेंटल पिरियड असतो पाय. हे पायला रिपीट होतात. यू कॅन चेक. आता इथे जर आपण टॅन एक्स घेतला तर इथून स्टार्ट करा. बघा सेम वर जाणारी वेव्ह पायला आली की नाही? सेम वेव्ह परत बघा 2 पाय 3 पाय
पण आपण इथे आता पाहिलं तर पिरियड नाही सांगता येणार, म्हणून आपण लीस्ट पॉझिटिव्ह पिरियड सांगतोय. लीस्ट म्हणजे इथे पॉझिटिव्ह, पण तो कोण आहे? पाय. 0 नाही सांगायचं आपल्याला, ग्रेटर दॅन 0 आहे. तर तुम्ही म्हणू शकत नाही सर लिस्ट तर 0 आहे, पण आपण आताच कंडिशन लिहिली टी इज ग्रेटर दॅन 0. याचं नाव आहे लिस्ट पॉझिटिव्ह. म्हणून तुम्ही पहिला पिरियड कोणता घेणार? पायच घेणार. टॅनच्या बाबतीत झाली. कॉर्टेक्स मध्ये बघा इकडून रिव्हर्स येणारी आहे. आता पाय बाय 2 हा 3 पाय बाय 2 ठीक आहे. आता पहा इथे या 0 नंतर इथे या तुम्ही टॅनला लपवा. आता ऍसिम्प्टोटिकच बघावं लागेल. तिथे पाय बाय 2 इथे आलात. आता तुम्ही याला केल्यावर किती आले बघा 4 पाय बाय 2 म्हणजे 2 पाय आले ऍक्च्युली, पण 2 पाय त्याचा पिरियड नाही. तुम्ही असं बघा पाय बाय 2 म्हणजे हा 2 पाय आहे, पण आपण 2 पाय नाही घेत. ग्राफ ऍक्च्युली पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठून स्टार्ट करतो? याचा ऍसिम्प्टोट इथं 0 वर आहे, तर ह्याचा पुढचा ऍसिम्प्टोट बघा या 0 वर आहे. ठीक आहे, इकडच्या 0 वर इथे याच्या बाजूचा हा ग्राफ, ही लाईन. आता ऍसिम्प्टोट असल्यामुळं इथं तो पॉइंट तुम्हाला एक्स ऍक्सिस वर नाही दिसत. तर लिस्ट पॉझिटिव्ह पिरियड इथून पाहिला जातो, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पाय आहे. तर कॉर्टेक्स अजून सोपं लक्षात ठेवा, कॉर्टेक्स टॅन एक्सचा रेसिप्रोकल आहे. तर रेसिप्रोकलचे पिरियड सेम होते ना, जसा साईनचा आणि कोसिकचा सेम झाला, कॉसचा आणि सिकचा सेम झाला, तर टॅन आणि कॉटचा सेम होईल. मग टॅनचा जर पाय असेल तर कॉटचा पण पायच असेल. तर इथे आपल्याला पुढचा ग्रुप सापडला, दॅट इज टॅन एक्स अँड कॉट एक्स हॅव पिरियड पाय. छान. एक इंटरेस्टिंग गोष्ट ट्रिग्नोमेट्रिक मध्ये, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ मॉड, ही सेकंड कॅटेगरी. आता आपण ट्रिग्नोमेट्रिकच घेणार, पण त्याला मॉड मध्ये घेणार. तर यू कॅन सी, आता मी तुम्हाला फरक सांगतो. साइन एक्स, आता थोडस लक्ष द्या, हा साइन एक्सचा ग्राफ आहे. तुम्ही मला विचार करून सांगा, साइन एक्सचा ग्राफचा किंवा साइन एक्सचा मॉड घेतला तर काय होईल? निगेटिव्ह आन्सर येते का मॉडचं? नाही, म्हणजे रेंज जी आहे ते निगेटिव्ह येणार नाही. म्हणजे जेवढे हे खाली गेलेले -1चे आहेत, आपण त्याला याच्या सोबतच घेऊ. साइन एक्स डबल झाला, मी याला इथे तुम्ही याला चेक करा, हा साइनचा मॉड एक्स आहे. आता तुम्ही पहा साइन एक्स कुठे रिपीट होतोय? 2 पायला. पण बघा साइन एक्स ला लपवला तर 0 पासून पाय आणि पुन्हा रिपीट झाला, म्हणजे तो पायला रिपीट झाला. साइन एक्स स्वतः कुठे रिपीट होतो? 2 पायला. पण मॉड साइन एक्स कुठे होतो? पायला. म्हणून मी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी, विदाउट ट्रान्सफॉर्मेशन लहान लेकरू येतो ना सिंपल फंक्शन साइन एक्स कॉस एक्स सोपे आहेत. पण साइन एक्स ला जर आपण मॉड मध्ये कन्वर्ट केलं तर ग्राफ असा येतो. तुम्ही अजून एक काम करा, साइन स्क्वेअर एक्स काढा. तर तुम्ही इथं पहा साइन स्क्वेअर एक्स कुठे रिपीट झाला? पायला. आता तुम्ही बघा साइन स्क्वेअर एक्स आणि मॉड साइन एक्स ते दोन्हीही थोडे थोडे पॅराबोलिक टाईप आहे, पण इथे असा कर्व कंटिन्युअस मध्ये आहे. इथे कसं आहे? सेमी सर्कल्स आहे. सेमी सर्कल. साइन एक्सचा जेव्हा मॉड घेता, तुम्हाला आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा, किती इंटरेस्टिंग असते.
साइन एक्स कशाला रिप्रेझेंट करते? पूर्ण साइन एक्स. एक साइन एक्सचा पूर्ण जर तुम्ही पिरियड घेतला तर तो होतो एक कंप्लीट सर्कल. त्याचा एरिया पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर. पहा बरं, मॉड साइन एक्स कशाला रिप्रेझेंट करतो? सेमी सर्कल. तर त्याचा एरिया काय पाहिजे? पाय स्क्वेअर बाय 2. तर जर तुम्हाला कोणी विचारलं मॉड साइन एक्सचा एरिया कसा काढणार, पण तो कुठून कुठपर्यंत हे बघावं लागेल. म्हणजे 0 टू पाय मध्येच काढा. 0 टू पाय मध्ये एरिया पाय स्क्वेअर बाय 2 हाफ सर्कल येतो. मॅथमॅटिक्स मध्ये नेहमी ग्राफिकली गोष्टी पाहायला शिका, म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर डोळ्यासमोर ग्राफ तर येतो, नुसता साइन एक्स 2 पायला रिपीट होतो, पण मॉड साइन एक्स कुठं होतोय? पायला. साइन स्क्वेअर एक्स पण पायला होतो, पण दोघांचा ग्राफ सेम नाही. तुम्ही पहा, थोडासा या दोघांना जर एकत्र पाहिला तर मध्ये मध्ये थोडा गॅप आहे ना, म्हणजे एरियामध्ये फरक आहे. तर तुम्हाला शेडेड रिजनचा एरिया जर विचारला याचा, तर काय डोकं लावा? आता जो नुसता साइन एक्स आहे ना असा, हा हा एरिया वेगळा आहे, त्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. हे तुम्ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, आपण ते 12वीच्या शेवटच्या चॅप्टरला शिकणार, त्याला पीडीएफ म्हणतात, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. तिथे आपण असा जो ग्राफ पाहतो एका टेकडीसारखा असा, त्याला म्हणतात नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. एक वेगळाच कार्यक्रम आहे. तर त्याच्यात तुम्ही आणि याच्यात थोडासा फरक लक्षात ठेवा. दोघांचे ग्राफ सेम पिरियडने चालतात, पण ग्राफ सेम नाही, दोघांचं मिनिंग वेगळं आहे. आता आपण या सगळ्या फंक्शनला थोडं थोडं पाहूया. जर तुम्ही cos x चा ग्राफ घेतला मॉड मध्ये, बघा cos x चा ग्राफचा पिरियड पहा, हा इथून रिपीट व्हायला स्टार्ट होतो असा आहे, आणि मग तो इथे येतो. साइन आणि कॉस लक्ष देऊन समजून घ्या. इथे पण याचा पिरियड किती आहे? पायच आहे. आणि इथे याचा पिरियड पहा, पायच आहे, पण दोघांचा ग्राफ सेम नाही. फरक लक्षात यायलाय? तर हा असा सेमी सर्कल आहे, आणि हा उडणाऱ्या पक्षाचे 2 पंख आहेत. आपण मागे एकदा काढलं होतं पहा, ते पंख आहेत. नाही कळलं? हे पहा, याला जर मी टाइम फंक्शन लावून प्ले केलं तर ते तुम्हाला असं फिरताना दिसतं. अॅनिमेशन असेच बनवतात. ठीक आहे? एव्हरीथिंग इज मॅथमॅटिक्स, लक्षात ठेवा. तर ह्याचा पण पिरियड कोण आहे? 2 पायचा आहे. बघा 2 पाय, सॉरी पायचा आहे. आता साइन कॉस, आता घ्या टॅन एक्स मॉड मध्ये, बघा हा पण पाहिलाच आहे, मॉड टॅन एक्स. टॅन एक्सचा ग्राफ कसा आहे? आता थोडीशी इंटरेस्टिंग स्टोरी. हा मॉड टॅन एक्स आहे, त्याला बिलकुल पॅराबोला म्हणायचं नाही. उगा असं दिसलं की पॅराबोला म्हणायचं नाही, तो पॅराबोला नाहीये. आता जर तुम्ही त्याला टॅन एक्स काढलात तर काय झालं बघा बरं. मी ट्रान्सफॉर्मेशन 2 तास शिकवणार आहे तुम्हाला एका संडेला, हे सगळं त्याच्यातच शिकायचंय. फक्त टॅन एक्स आणि मी एक काम करतो, काय फरक दिसतोय? हा जो पोर्शन आहे वरचा, तो दोन्ही मध्ये सेम आहे. कधी लक्षात ठेवा, टॅन एक्सच्या ग्राफला जर मॉड टॅन एक्स मध्ये कन्वर्ट केलं तर ट्रान्सफॉर्मेशनचा रूल आहे, निगेटिव्हच्या पोर्शनला पॉझिटिव्ह मध्ये न्या आणि मिरर इमेज करा. बघा, लक्ष देऊन समजून घ्या. निगेटिव्हचा पोर्शन बघा खाली आहे, त्याला मी काय केलं? वर घेतलं. वर म्हणजे मी त्याला ऍज इट इज वर नाही नेलं, तो जो असा खाली जात होता, बघा इथे तो इन्क्रीजिंग आहे आणि इकडे तो डिक्रीजिंग आहे. तर त्याची अशी मिरर इमेज केली की नाही वर. तर टॅन एक्स आणि मॉड टॅन एक्स हे पण समजून घ्यायसारखे आहे. चला बघा, हे सगळे कुठे रिपीट होत आहे? पायलाच रिपीट होत आहे.
टॅन झाला. देन मॉड ऑफ कॉट एक्स, सेम मेथड आहे. यू कॅन सी इथे असिम्प्टोटिकच पाहायचं. हा पॉइंट परत इथे आला बघा, हाच पॉइंट आहे तो इथे आला, तर हा पण कुठे रिपीट झाला, पाय. असिम्प्टोट असल्यामुळं ह्याची मिरर इमेज चेक करायची. हा इथून वर गेला, सेम बघा वर कुठं चाललाय इकडे, तर तो या पॉइंटला चालला, पायला. आता तुम्ही बघा, हा 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 सगळे बघा कुठं एकाच जागेवर आहेत. पाय 3.14 अक्रॉस. mod of sec x, again you can see 0 पाय. इथे बघा हे पण आहे पाय. आता हे बाकीचे सगळे ग्राफ पाय मध्ये झालेले एकत्र दिसते. आणि शेवटी कोसिक एक्स. कोसिक एक्स बघा, हा पोर्शन पाहायचा आहे, इथून इथे तो पोर्शन इथे रिपीट झाला, हा पोर्शन इथे आलेला आहे, हा पण पाहिलाच आहे जर तुम्ही त्याला चेक केलं त्या सगळ्यांसोबत. तर तुम्ही पहा, हा पॉइंट आणि याचा वर जाणारा असिम्प्टोटला आपण काय समजले, इन्फिनिटीला भेटले. इन्फिनिटीला भेटले म्हणजे कुठे भेटले असतील, पायला जाऊन भेटले असतील, म्हणजे रिपीट आहे कुठे व्हायले, पायला. म्हणून आता काय कळलं, सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे मॉड जर घेतला तर त्यांचा पिरियड पायात असतो. व्हिज्युअलाइज झाल्यामुळे फायदा होतो, पाठ करायचं काम नाही. बघा साइन एक्सचा पिरियड 2 पाय. मी जेव्हा प्रश्न घेईल तेव्हा तुम्हाला पटपट सांगता यायला पाहिजे. प्रश्न फार इंटरेस्टिंग असतात याचे. साइन एक्सचा 2 पाय, मॉड साइन एक्सचा, साइन स्क्वेअर एक्सचा 5. आणि सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इथे आपण घेऊ शकतो मॉड साइन एक्स 2, मॉड कोसिक एक्स यांचा फंडामेंटल पिरियड 5 असतो. तर ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स with absolute values किंवा mod have fundamental period as 5. हे आपण ट्रिग्नोमेट्रिक बद्दल बोलतोय. आता नेक्स्ट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स with even or odd powers. त्याला मे बी 2 दिवस लागतील समजून घ्यायला, लागू द्या. कुणाची ऍडव्हान्स पर्यंत हे शिकायचंच नाही, फक्त क्वेश्चन करायचे. सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स त्यांचे जर पॉवर्स इवन किंवा ऑड असतील तर काय करणार. चला आपण एक काम करू, साइन एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स, त्याच्यानंतर साइन क्यूब एक्स आणि साइन रेस टू 4x ह्याचे थोडे 4 ग्राफ काढून बघू. पहा व्यवस्थित समजून घ्या. साइन एक्स, साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे, साइन रेस टू 3x, ओके. काय झालं, हा साइन स्क्वेअर एक्स आला. आता बघा साइन रेस टू 3x कसं काय,
काय एरर आहे? एक रूल लक्षात ठेवा, साइन एक्स पॉवर कशी आहे? ऑड आहे. ऑड आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे साइन रेस टू एन एक्स जर केला एन, तर एक नियम लक्षात ठेवायचा, साइन रेस टू एन एक्स, कॉस रेस टू एन एक्स, टॅन रेस टू एन एक्स, टॅन नाही, साइन कॉस, टॅन आणि कॉस सोडून द्या, सिक रेस टू एन एक्स आणि कोसिक रेस टू एन एक्स. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इफ एन इज इवन, एन जर इवन असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं पॉवर मध्ये बोलतोय मी, 1 सोडून क्यूब फाय या पद्धतीने गेला. तर जेव्हा जेव्हा एन इवन असतो तेव्हा फंडामेंटल पिरियड असतो फाय, आणि जेव्हा जेव्हा एन काय असतो ऑड असतो तेव्हा फंडामेंटल पिरियड असतो 2 पाय. साइन एक्सचा 2 पाय घेतला होता की नाही आपण, तर पॉवर काय होता 1. आणि जेव्हा जेव्हा इवन असतो साइन स्क्वेअर, साइन रेस टू 4, साइन रेस टू 6 यांचे फंडामेंटल पिरियड पाय असते. आता हे कोणाच्या बाबतीत झालं? पॉवर्सच्या बाबतीत. आता पॉवर्स मध्ये राहिलं कोण? आपल्याला याचा ग्राफ तेवढा नाही काढता आला, बघू आपण नंतर. अजून काही काही ग्राफ मलाच काढायला शिकावं लागतील डेस्मॉस मध्ये. मी अजून हायर पॉवरचे काढून पाहिले नव्हते. असो. आणि ह्याच्यानंतर पुढचा ग्रुप राहिला कोण? टॅन एक्स, टॅन रेस टू एन एक्स आणि कॉट रेस टू एन एक्स. फॉर किंवा ऍट एनी पॉवर, एनी पॉवर, पॉवर काही असो, फंडामेंटल पिरियड असतो पाय. सर आले की सांगत ना, आलेत का? समजलं? हे झालं याचा रूल. आता बघा, ठीक आहे. नेक्स्ट रूल बघा, की फंक्शन एफ एक्स इज पिरियॉडिक विथ पिरियड टी. एखादं फंक्शन आहे ज्याचा पिरियड टी आहे, कोणतंही एफ एक्स, आणि आम्ही काय केलं त्या फंक्शनला आता थोडस चेंज केलं, के टाइम्स, के कोण आहे? स्केलर ऑफ एफ ऑफ एक्स, पण एक्स न करता इथे आम्ही केलं ax प्लस बी. आता इथं के तुमचा 1 राहू शकतो, फक्त के 0 राहत नाही. तर लक्षात ठेवा, के इज नॉट 0 अँड ए अँड बी आर ऑलवेज पॉझिटिव्ह. आता बघा, किंवा रिअल नंबर्स, पॉझिटिव्ह नाही रिअल नंबर्स, तर के इज नॉट 0, पुन्हा ए बी अँड के ऑल आर रिअल नंबर्स. त्या 2 कंडिशन आहेत. आता एक नियम लक्षात ठेवायचा, जर एखादं फंक्शन एफ एक्स आहे आणि त्याचा पिरियड काय आहे टी, तर त्याच फंक्शनला जर आपण ax प्लस बी फॉर्म मध्ये लिहिलं, नीट समजून घ्या, देन इट्स फंडामेंटल पिरियड इज टी अपॉन मॉड ए. तर तो जो ए असतो त्याचा मॉड घेऊन त्याला डिवाइड करतात. एक्झाम्पल, जसा एफ एक्स साइन एक्स आहे, तर पिरियड काय होता? साइन एक्सचा पिरियड 2 पाय, मॉड साठी 2 पाय. जर तुम्हाला कोणी म्हणलं की याच फंक्शनला आम्ही काय केलं, साइन 3x घेतला, बघा ax प्लस बी साइन 3x झाला, तर याचा फंडामेंटल पिरियड 2 पाय राहतोच, तर त्याला डिवाइड करतात a ने. a कोण आहे? 3 आहे, तर याचा फंडामेंटल पिरियड काय असेल? 2 पाय/3. आपण एक छोटीशी गोष्ट इथं बघू आता. चला, साइन एक्सचा ग्राफ
आणि साइन 3x चा ग्राफ. ठीक आहे. तुम्ही बघा कॉन्ट्रॅक्ट व्हायला असं. साइन एक्स चा पिरियड कुठे आहे? 2 पायला आणि हा इथे रिपीट झाला 2π/3 ला. तर टी बाय मॉड ए आला की नाही? बरं ए चा मॉड का घेतात? निगेटिव्ह नाही व्हायचंय. कारण जर 2π/-3 केला तर तो कुठं जाईल? लेफ्ट हँड साइडला जाईल 0च्या. आणि आपली डेफिनेशन आहे पिरियड ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून तो ए जो असतो तो नेहमी मॉड मध्ये घेतला जातो. आलं लक्षात? तर हे खूप महत्वाचं स्टेटमेंट असते. आणि कधी कधी काय करतात, दोन वेगवेगळे फंक्शन्स ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाइड किंवा विशेषतः ऍड सबट्रॅक्ट करतात, तेव्हा त्यांचा पिरियड काय राहील? आता साइन एक्सचा 2π आणि कॉस एक्सचा पण 2π, पण साइन एक्स प्लस कॉस एक्स केला तर 4π थोडी होईल? नाही. मग जेव्हा आपण असे फंक्शन ऍड सबट्रॅक्ट करतो तेव्हा त्याचे पिरियड चेंज होतात. तर त्याचा रूल आपण उद्या बघू. आज एवढं लक्षात ठेवा, पिरियॉडिक फंक्शन काय, बेसिक पिरियड आपण ट्रिग्नोमेट्रिकचे पाहिले, वेगवेगळ्या फंक्शनचे पिरियड्स आपण आता एक्झाम्पल मधून समजून घेऊ. याचे बेसिक रूल्स आहेत. विशेषतः एक्झाम मध्ये तुम्हाला फसवतात कुठे? मॉड देऊन, पॉवर्स देऊन, इव्हन ऑड मध्ये तिथं फसवतात. तर हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे.